नमस्कार. रंगमंचावरचे सगळे मान्यवर, विशेषतः आमचे मित्र विजय केंकरे, जुने मित्र अशोक सराफ, त्यांचे बंधू, आमचा पुण्याचा आता पुणेकर झालेला दिलीप प्रभावळकर, गोव्याहून आलेले सगळे आमचे कलाकार मित्र. दी गोवा हिंदू असोसिएशन हे नाव अगदी आम्ही शाळेत असल्यापासून माहिती आहे, कारण गोवा हिंदू असोसिएशन सादर करीत आहे आणि ही नाटकं पुण्याला नेहमी होत असत. आणि विशेषतः भरतनाट्य मंदिरमध्ये किंवा महाराष्ट्र मंडळचं तात्पुरतं बांधलेलं किंवा बहुरूपी नाट्यमंदिर हे फक्त 1 मे ते 31 मे किंवा 1 एप्रिल ते 31 मे अशा वेळात सुरू असलेलं भावे स्कूलमधलं नाट्यगृह ओपन एअर, तिथं ही नाटकं सगळी होत असत. आणि जसं दिलीपने आत्ता सांगितलं की मास्टर दत्ताराम यांना त्यांनी तिथे रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातनं पहिलं दर्शन घडलं, तसंच माझंही तोच अनुभव आहे की त्याच नाटकातनं मी पाहिलं. त्यांना फक्त महाराष्ट्र मंडळात पाहिलं आणि त्यांच्या आठवणीत अगदी मी समाविष्ट आहे की तसा मनुष्य जो शिवाजी महाराजांचं काम करतो तो प्रत्यक्ष किती कलाकार म्हणून एकदम असं छोटा, तोंडावर देवीचे वण आणि तंबाखू खात विंगेत नंतर बसलेले असे ते होते. नंतर त्यांच्या साधनेच्या ज्या गोष्टी आहेत, नाट्यकला साधनेच्या गोष्टी आहेत, त्यांच्या मला वाटतं जन्मशताब्दीच्या वेळेला गोवा गव्हर्मेंटनी किंवा कला अकॅडमीनी त्यांच्यावर फार मोठा चांगला ग्रंथ प्रसिद्ध केलेला आहे. तेव्हा त्यांची मुलाखत तेही त्याच्यात आहे. त्यात त्यांनी म्हणले की ते वसईला त्यांचं घर होतं आणि दत्तारामांनी सांगितलं की ते बऱ्याच नाटकातनं काम करायचे आणि तालमी वगैरे कशा व्हायच्या किंवा नाही माहीत नसायचं, पण प्रत्येकजणाचं संहिता पाठ असायच्या. तर त्यांचा संहिता पाठ कशा त्या करत असत त्याचं त्यांनी उदाहरण दिलं आहे की तिथं बाग होती घराच्या आजूबाजूला लावलेली. ते म्हणले नाटक असो किंवा नसो, मी रोज पाणी घालताना सकाळ संध्याकाळ एक नाटक घ्यायचो आणि पाणी घालताना संपूर्ण नाटक मनाशी म्हणत असे आणि ज्या दिवशी त्या नाटकाचा प्रयोग असेल तर त्या दिवशी ते नाटक घ्यायचं. अशा पद्धतीनं माझ्या जवळपास 22-23 नाटकाच्या संहिता सगळ्या पात्रांच्या पाठ होत्या. एखाद्या कलाकाराची साधनेची या पद्धती कशा असतात, आम्ही ललित कला केंद्रामध्ये शिकवताना ही उदाहरण मुलांना द्यायचो. दुसरं आज आहे की हा मला पुरस्कार जो मिळालेला आहे तो एका कादंबरीकाराने, सुभाष भेंडे या कादंबरीकाराने ठेवलेला पुरस्कार, पण तो ठेवला आहे समीक्षकाच्या नावाने. शशिकांत नार्वेकर हे लोकसत्ते या नवशक्तीमध्ये खूप वर्ष नाटकाची समीक्षा लिहित असत. माझ्या अगोदरच्या सगळ्या नाटकांची समीक्षा, कारण माझी नाटकं नेहमी नेम धरून पाहायला लागतात. ती काही पॉप्युलर जॉनरमधली किंवा लोकप्रिय ह्या कॅटेगरीतली नाटकं अनेक वेळा नसतात. त्याच्यामुळे सगळे प्रयोग सगळे बघू शकतात अशातला भाग नाही. तर हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं की एका कादंबरीकाराने एका समीक्षकाच्या नावाने ठेवलेला पुरस्कार गोवा हिंदू असोसिएशननी आज मला दिला. त्याबद्दल संस्थेचा मी अतिशय ऋणी आहे. आणि अशोक सराफची आठवण सांगायची म्हणजे जवळपास 96-97 साली कथा 2 गणपतरावांची नावाचा सिनेमा आला होता. त्यात मोहन आगाशे आणि दिलीप प्रभावळकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. माझा त्या चित्रपटाला संबंध म्हणजे त्याचे संवाद मी लिहिले होते आणि अरुण खोपकर यांनी तो दिग्दर्शित केला होता. अलिबागच्या आसपास त्याचं शूटिंग झालं. तर मी शूटिंग कसं चाललं आहे बघायला तिथं गेलो होतो. त्यावेळेला तिथे न्यायमूर्तीचं काम करणारे नट येऊ शकले नाहीत, म्हणून आयत्या वेळेला मला तिथे त्या भूमिकेसाठी उभं राहायला लागलं.
नंतर तो सिनेमा आला, कुठल्या कुठल्या फेस्टिवलमध्ये वगैरे गेला आणि चित्रपटाच्या ज्या स्पर्धा असतात, वार्षिक स्पर्धा, महाराष्ट्र शासनाची जी पुरस्कार मिळतात, त्यावेळेला त्या नाटकातले जे प्रमुख भूमिका करणारे कलाकार होते कसलेले, पळवावळकर आणि आगाशे, यांना तो पुरस्कार न मिळता तो सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून मला देण्यात आला. आणि ते जे त्या वर्षी जे ज्युरी होते, त्या ज्युरीमध्ये अशोक सराफ होता. आणि अशोक सराफ त्यांनी रेकमेंड केलं म्हणून मला तो पुरस्कार मिळाला. आणि आज पुन्हा इतक्या वर्षांनी 2025मध्ये हा योग आलेला आहे. नंतर हे जे दोघंजणं बसलेले आहेत त्यांच्यावर मला भूमिका करण्याचा पण प्रसंग आला. महेश मांजरेकरनी मी शिवाजी पार्क नावाचा सिनेमा काही वर्षापूर्वी केला होता. त्यात आम्ही तिघंही, दिलीप, मी आणि अशोक, असे आम्ही तिघंही होतो. त्यावेळेला मला अशोक सराफांचा जवळून अनुभव आला की व्यावसायिक शिस्त ही अंगची असावी लागते. तुम्हाला एकदा कॉल टाईम दिला की त्या कॉल टाईमला तो हजर असायचा म्हणजे असायचा. जो 9 वाजता कॉल टाईम असेल तर 9 वाजता कोणी नसलं सेटवर तरी हा अशोक सराफ मात्र एकटा बसलेला असायचा. हे मी 2-3 वेळा पाहिलं. तर मी म्हटलं की अरे तू कोणी येत नाही तर तू थोडा उशीर आलास तरी चालेल. तो म्हटलं नाही, मला ते मनात दिलं की दिग्दर्शकाने एकदा कॉल टाईम दिला की त्या कॉल टाईमला आपलं तिथं जाऊन बसायचं आणि वेळेवर कधीही तर त्यांनी वेळ त्या सगळ्या ह्याच्यातली, म्हणजे आता इतकी वर्ष तो काम करतो आहे पण ही वेळेचं भान हे त्याला आहे. गोवा हिंदू असोसिएशन मला किती आठवणी सांगाव्या तेवढ्या आहेत की रामकृष्ण नायक यांची आणि माझा स्नेह होता. त्यांच्या घरी राहण्याचा मला योग आला दामू काकांच्यामुळे, दामू केंकऱ्यांच्यामुळे. ते एक चित्रपट करत होते सखी माझी नावाचा, तो कुठे आला नाही, यूट्यूबवर आहे, तो तुम्ही बघा नंतर. तर त्यामध्ये मला दामू काकांनी अभिनय करायला लावला होता आणि मी पुण्याहून येणार तर माझी सोय कुठे करायची राहायची, म्हणून माझी सोय ही रामकृष्ण नायकांच्याकडे केलेली होती. आणि तिथे गोवा हिंदू असोसिएशनमधनं अस्सल गोव्याच्या पदार्थांचा डबा यायचा आणि तो रात्री आम्ही खायचो. त्यानिमित्तानं मला गोव्याच्या पदार्थांची चव ही रामकृष्ण नायकांनी समजावून दिली. त्यानंतर त्यांचं जे काम आहे ते काम बघायला अनेक वेळा योग आला. एक निरलस कार्यकर्त्यांची फौजच्या फौज वर्षानुवर्ष करत राहणं हा त्या मातीचा गुण आहे का काय मला माहीत नाही, परंतु त्या गोवा हिंदू असोसिएशनला असे निरलस कार्यकर्ते गेली 106 वर्षात उदंड लाभलेले आहेत. आणि त्यांच्या ऋणात राहण्याविषयी शिवाय पर्याय नाही, कारण ते जर नसते तर ही संस्था, त्या संस्थेचं सांस्कृतिक कार्य, अनेक नाटकं की जी पॉप्युलर आणि समांतर ह्याच्या सीमारेषेवर असतील अशी नाटकं त्यांनी त्यावेळेला दिली. आणि त्याबद्दल गोवा हिंदू असोसिएशनचे अतिशय ऋणी राहिलं पाहिजे. आज सध्या भाषेचे इतके वाद चालू आहेत, कुठली नवी दुसरी भाषा घ्यायची, तर म्हटलं हिंदी घ्यायची का नाही होतं. तर माझ्या मनात विचार नेहमी आला की हिंदीच्या ऐवजी जो कोकणी भाषा तिसरी आली तर मला असं वाटतं महाराष्ट्रात त्याला फारसा विरोध कोणाचा होईल अशातला भाग नाही, कारण त्या भाषेचा गोडवा आणि तिथल्या पदार्थांची चव ही मला गोवा हिंदू असोसिएशनच्यामुळे मिळालेली आहे. पुन्हा एकदा मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि 106 वर्ष ज्यांच्या जोरावर ही संस्था चालली त्या सर्व निरलस कार्यकर्त्यांचे मनोमन आभार मानतो.